नमस्कार मंडळी, असे स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा आनंदाचा जावो अशी मी श्री स्वामीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. आज 2 मार्च वार सोमवार आणि आज होळी आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील हुताश्री पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. या हुताश्री पौर्णिमेचा प्रारंभ आज 2 मार्चला संध्याकाळी 5:57 होणार आहे आणि समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्चला सायंकाळी 5:57 होणार आहे. आणि म्हणून यंदा 2026मध्ये ही होळी 2 मार्चला संध्याकाळी पेटवली जाणार आहे. होळी पेटवणे म्हणजे मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांचा होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. तसेच होळी दहन करणे म्हणजे दृष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचारांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे ह्या सणामागील मुख्य उद्देश आहे. म्हणून आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यासाठी होळीच्या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज सोमवार होळीच्या दिवशी संध्याकाळी घरातून फक्त एक वस्तू बाहेर फेकायची आहे, म्हणजे होळीमध्ये टाकायची आहे, ज्यामुळे जीवनातील सर्व दारिद्र्य नष्ट होईल आणि तसेच इडापिडा, नजरबाधा, जे काही वाईट शक्ती, नकारात्मकता घरामध्ये असेल ते नष्ट होईल. होऊन आपल्या घराची, मुलाची, पतीची आणि म्हणजे अगदी भरभराटून प्रगती होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेस करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर अगदी रात्री तुम्ही 12पर्यंत हा उपाय कधीही करू शकता, कारण संपूर्ण रात्रभर आणि उद्या दिवसभर ही पौर्णिमा तिथी असणार आहे. त्यामुळे तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही करायचा आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आवर्जून करावा. सायंकाळी हा उपाय करण्या अगोदर सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये आणि तुळशीजवळ दिवा धूपबत्ती लावून सर्वत्र प्रसन्नता करावी. हा उपाय घरातील कुठली स्त्री, पुरुष किंवा मूल कोणीही करू शकतं. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे. त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळे तीळ. बघा, होळीच्या दिवशी काळ्या तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळीच्या दिवशी काळ्या तिळाचे उपाय जर आपण केले तर हा प्रखर पितृदोष हा दूर होतो. तसेच काळे तिळ हे नकारात्मकता, वाईट शक्ती, बाहेरील बाधा, शत्रुता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात. म्हणून तुम्हाला फक्त 1 चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे. 1 चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर मग काळी मोहरी घेतली तरी चालेल. यासोबत तुम्हाला थोडेसे काळे उडीद घ्यायचे आहेत तुम्हाला घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला सुकलेल्या वाळलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ असेल तर खूपच चांगलं. ही एक सगळे वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि ही वाटी संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायची आहे. कुठलाही मंत्र जप करायची गरज नाही. फक्त ही वाटी आपल्या संपूर्ण वास्तूमधून प्रत्येक भिंतींना वगैरे लावून आणि जेव्हा आपण लावून घ्यायचे आणि जेव्हा हा उपाय करणार आहे तेव्हा आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे, चांगला भाव ठेवायचा आहे, चांगले विचार ठेवायचे आहे की मी हा उपाय केला आणि माझं घर खरोखर बाधामुक्त झालं आहे. घरातील दारिद्र्यता ही निघून गेलेली आहेत आणि माझ्या घराची भरभरून प्रगती होत आहे, असे चांगले विचार मनामध्ये ठेवायचे. हा उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही. संपूर्ण घरातून आता ही वाटी फिरवल्यानंतर तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ही वाटी वरपासून खालपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे. स्वतःवरून सुद्धा उतरवून घ्यायचे. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरून सुद्धा तुम्हाला ही वाटी उतरवून घ्यायची आहे. तिथूनच घरामध्ये सगळ्या काही वाईट चांगल्या गोष्टी येत असतात. त्यानंतर तशाच त्या वस्तू घेऊन तुम्हाला जिथे कुठे पेट्टी होळी आहे तिथे जायचं आहे आणि त्या होळीच्या अग्नीमध्ये सर्व वस्तू तुम्हाला दहन करायच्या, टाकून द्यायच्या. त्यानंतर होळीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर होलिका मातेला दोन्ही हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे की या माझ्या घरातील सर्व समस्या मी दहन केल्या आहेत, त्यांचा नाश होऊ दे. माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदू दे, अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर तुम्हाला घरी येऊन हातपाय स्वच्छ धुवायचे आणि जे काही मग तुमची नित्य कामे आहेत ती करायला चालू करायची. अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर हा आज होळीला संध्याकाळी करायचा आहे. करून पहा, नक्की चमत्कारिक वाटेल.
तुमच्या घरातील सर्व पिढ्या दरिद्रताही घरातून बाहेर जाईल आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदू लागेल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.